टीईटी पास नाही, मग पदोन्नतीही नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आणि धक्कादायक निर्णय. टीईटी नसलेल्या शिक्षकांना एक प्रकारे झटकाच. नेमकं काय घडलं, कोणाला फायदा आणि कोणाला तोटा, चला सविस्तर पाहूया. शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये टीईटी अर्हता निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला आहे. खंडपीठानं स्पष्ट शब्दात सांगितले आहे की टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी विचार करता येणार नाही. याआधी 20 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार काही पदोन्नती प्रक्रिया ही सुरू झाली होती. मात्र आता तो अंतरिम आदेश मागे घेत त्या आधारे झालेली कार्यवाही सुद्धा न्यायालयाने अवैध ठरवलेली आहे. नागपूर खंडपीठातील याचिकाकर्ते हे शिक्षक टीईटी पात्र होते, पण त्यांच्या नावाचा पदोन्नती यादीत समावेश झालेला नव्हता. तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल करणाऱ्या शिक्षकांकडे टीईटी पात्रता नव्हती, म्हणून त्यांचा पदोन्नतीचा लाभ देता येणार नाही असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने काढलेला आहे. राज्य सरकारतर्फे सरकारी वकिलांनी गंभीर आरोप केला आहे की याचिकाकर्त्यांनी नागपूर प्रकरणाचा आधार घेताना टीईटी पात्रतेबाबत न्यायालयाची दिशाभूल केली. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी माफी मागितली. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यावर कोणतीही कॉस्ट लावण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे आता स्पष्ट झालं आहे की टीईटी अर्हता ही पदोन्नतीसाठी अनिवार्य आहे. टीईटी नसल्यास पदोन्नतीची अपेक्षा ठेवता येणार नाही. भविष्यातील पदोन्नती प्रक्रियेमध्ये टीईटीला सर्वोच्च प्राधान्य हे दिले जाणार आहे. तुमचं मत काय? टीईटी अर्हता पदोन्नतीसाठी अनिवार्य असावी का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या शिक्षण व शासकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.